नाही, मला त्यांची लिस्ट जाहीर झाली हेच तुमच्याकडून ऐकते. या कुठल्या पक्षाच्या कुठल्या लिस्ट जाहीर झाल्या याची मला काहीच माहिती नाही. कारण का बारामती लोकसभा मतदारसंघात आता प्रचंड दुष्काळाची परिस्थिती आहे. जे गेले 2 महिने मी सातत्याने बोलत आले की पाण्याची परिस्थिती फार गंभीर होत चालली आहे. पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी, पाऊस कमी झाल्यामुळे प्रचंड दुष्काळाची परिस्थिती अनेक गावांमध्ये, आणि सातत्याने त्याचा आढावा घेऊन आता काही गोष्टी कानावर येत आहेत की प्रायव्हेट टँकर सुरू झालेत. माझं म्हणणं आहे प्रायव्हेट टँकर्स कशाला? सरकार काय करते? हे सरकारची नैतिक जबाबदारी नाही की प्रत्येक नागरिकाला पाणी पोचवायची? मग सरकार काय करते? मग ही प्रायव्हेट एजन्सी काय आहे? त्याचे पैसे कोण भरतंय? हे अतिशय वेदना देणार आहे. त्याच्यामुळे माझी महाराष्ट्र सरकारला अतिशय विनम्रपणे विनंती आहे की इलेक्शन्स येतील आणि जातील, पण आज मायबाप जनता अडचणीत आहे. आणि इतकं असंवेदनशील आपण होऊया नको किंवा हे सरकार असंवेदनशील सातत्याने वागते की पाण्याच्या प्रश्नाकडे त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. निवडणुकीच्या निमित्तानं बारामती मतदारसंघामध्ये गुंडगिरी पाहायला मिळते का? दबाव येतोय अशा काही तक्रारी आहेत का? वेळप्रसंगी बूथ कॅप्चर केले जातील अशी देखील भीती व्यक्त केली जाते. कोण करताय? काय बोलतायत का? आज रोहित स्वतः या संदर्भात बोलले. हे दुर्दैव आहे की बारामती लोकसभा मतदारसंघ हा अतिशय सुसंस्कृत महाराष्ट्राचा आणि भारताचा एक मतदारसंघ आणि एक विकसित मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. गेले अनेक दशकं एक सुसंस्कृत पद्धतीने या भागाचे अनेक लोकप्रतिनिधी या भागाचे निवडून दिल्लीला, महाराष्ट्रात गेलेले आहेत. हे दुर्दैव आहे की काही दिवसांमध्ये अनेक असे घटना ज्या घडलेल्या आहेत या कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्राला न शोभणार आहेत. रोहित पवार आज म्हटले की 9 वेळा बारामतीत सर्वे झाला, सर्वे म्हणजे 23 पुन्हा उभारणी सर्वे करून सुमित्रा पवार यांची उमेदवारी जाहीर करतील. काय वाटते की म्हणजे 9 सर्वे झाले? मला असं वाटतं रोहित बोललेला आहे, त्याच्यावर पुढे मला बोलण्याची मला फारशी म्हणजे गरज वाटत नाही. भाजपकडून खरंच असे सर्वे झाले असतील तुमच्या मतदारसंघात? तुम्ही विचारा ना त्यांना, तुम्ही भारतीय जनता पक्षाला विचारा हा प्रश्न. आपण खूप सिरियस आपण सगळे जर्नलिझम करता, त्याच्यामुळे माझ्यापेक्षा तुम्हाला कदाचित माहिती जास्त असू शकते. काही दुसऱ्या गोष्टी आता काल भाजपने जी काही प्रचारांची यादी जी प्रमुखांची जाहीर केली त्यामुळे थेट त्यांनी पंतप्रधान मोदींचं किंवा अमित शहांचं असेल किंवा त्यांची केंद्रीय मंत्र्यांची नावं टाकलेत आणि त्याचीच आता एक आचारसंहिता भंग म्हणून एक तक्रार देत आहे ते आपल्याकडून दाखल केलं जाते. हे दुर्दैव आहे की हा देश नियम, कायदे आणि संविधानाने चालतो, दमदाटीने चालत नाही. पण दुर्दैवाने दडपशाहीकडे हे देश चाललाय का अशी भीती समाजामध्ये दबदबत्या आवाजामध्ये ऐकायला मिळते. ताई, सुनील तटकरेंनी आता एक पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये परभणीतून महादेव जानकरांना तिकीट जे आहे ते डिक्लेअर केलेलं आहे. खरं तर राजेश विटेकरांचं नाव होतं राष्ट्रवादीकडून, अजित पवार गटावरून, पण आता महादेव जानकरांचं नाव समोर आलं आहे. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. ताई, सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सागर हा बंगला तक्रार निवारण केंद्र बनला की काय अशी परिस्थिती आहे. सगळे तिकडे जातात, मग तिकडे मग समजूत काढणं, सांत्वन करणं, दमबाजी करणं असे सगळे प्रकार कानावर येतात. कसं बघताय सगळं? हे दुर्दैवी आहे की आईस म्हणजे उन्हाळा इतका वाढत चालला आहे, त्याच्यामुळे बर्फ किंवा थंड उसाचा रस त्याच्यात बर्फ आईस घालून लोक पित आहेत. त्यामुळे त्याचा वापर कदाचित जास्त काही दिवसात इलेक्शन होईस्तोवर दिसेल असं दडपशाहीचं परिस्थिती या राज्यात दिसते. अतिशय दुर्दैवी आहे आणि आपल्या संविधानाला आणि लोकशाहीला काळीमा फासणारे असे हे जे वागणूक आज करतायत सत्तेतले लोक असं दिसतंय आणि दुर्दैवी आहे. मला आता हा प्रश्न तुम्हाला त्यांना विचारायला लागेल, याचं उत्तर माझ्याकडे थोडी असेल. एक मिनिट, सगळं मराठी होत्या. अभिमानाची भाषा करणारा एखादा नेता अशा पद्धतीनं युटर्न नाही म्हणजे अगदी बंडोबा थंडोबा होणे असं राजकीय वाचिकपणे बोललं जातं. रात्रीतून एकदम असं काय? आता हा प्रश्न तुम्हाला त्यांनाच विचारायला लागेल, मी कसं सांगणार? ताई, खरं तर तुम्ही जे म्हणतात सर्वेचं वगैरे तुम्ही बोललात, पण रोहित पवारांनी आज बोलताना पुन्हा एकदा सांगितलं की सुप्रियाताई जवळपास 2.5 लाख मतांनी निवडून येतील. प्रचार यंत्रणा जी आहे ती नेमकी कशी राबवणार? कारण पुढच्या उमेदवाराचं नाव जरी संभव असलं तरी डिक्लेअर होत नाही. तटकरेंनी देखील त्या प्रश्नांना बोलणं टाळले, म्हणजे सीट जी आहे राष्ट्रवादीची अजित पवार त्यावर बोलणं टाळले तटकरेंनी देखील. मला नाही माहिती त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये काय झालं,
कारण का मी या दुष्काळाच्या कामात इतकी व्यस्त आहे, सारखे लोकांचे फोन येत आहेत पाण्यासाठी, मग तो शेतकरी असेल, कष्ट करणारा असेल. अनेक भागांमध्ये तुम्ही बघताय उजनीचं धरण पूर्ण कोरडं पडलेलं आहे, नाझऱ्याच्या धरणात एक थेंब पाणी नाही आहे आणि बाकीच्या ज्या धरणात पाणी आहे तिथे 30% आणि 40%. त्याच्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये प्रचंड पाण्याची कमतरता आणि अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे. माझी महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन सरकारला विनम्र विनंती आहे की या पाण्याच्या प्रश्नात जातीने लक्ष घालून मार्ग काढा. या संदर्भात आपण जिल्हाधिकारी किंवा पुण्याचे पालकमंत्री यांच्याकडे काही मी सातत्याने ट्विट केलेले आहेत, तुमच्या माध्यमातून लिहिलेली आहेत, मी आधी पत्र लिहिलेली आहेत. आता आचारसंहिता भंग होणार नाही एवढ्या चौकटीत राहून, कारण का मी संविधानाच्या चौकटीत काम करणारी एक कार्यकर्ती आहे, त्याच्यामुळे माझ्याकडून पूर्ण ताकदीने त्या चौकटीत नियम कायद्यामधूनच मागण्या, आणि शेवटी मी लोकप्रतिनिधी पण आहे आणि मी एक संवेदनशील व्यक्ती आहे. ह्यांच्यासारखी इतकी ती मी व्यस्त नसते की ज्या भागाची आपण लोकप्रतिनिधी म्हणून, मी लोकांची प्रतिनिधी म्हणून काम करते. त्याच्यामुळे ही माझी नैतिक जबाबदारी आहे की या पाण्याच्या प्रश्नात मी सातत्याने बोललं पाहिजे. सांगण्यात येत होतं की दुष्काळ जरी आचारसंहिता जरी असली तर दुष्काळाबाबत त्याचे सर्व नियम नावे ठेवून आपण त्यासाठी काम करू. मात्र गेली काही दिवसापासून आता हे सगळं सुरू झालं आहे दुष्काळाचा परिसर, मात्र अजूनही कुठलेही पाऊल असं जे आहे काही उचललं जात नाहीये. हो, ट्रिपल इंजिन सरकारचं अपयश आहे की दुष्काळाच्या परिस्थितीत स्वतःची सीट ॲडजस्टमेंट आणि त्यांना कुणाला कमी जास्त रुसवे फुगवे मध्ये इतकी व्यस्त आहे ट्रिपल इंजिन सरकार, त्यांना वेळच नाही आहे दुष्काळासाठी. कुठलं स्टेटमेंट दिसलं आहे का काय नियंत्रण? पुरंदरला 3 महिन्यापूर्वी त्यांनी सांगितलं दुष्काळ आहे, तरी काही झाले नाही. छावण्या ज्या सुरू झाल्या त्या प्रायव्हेट झालेल्या आहेत, टँकर जे सुरू झाले ते प्रायव्हेट सुरू झालेत. मग सरकार काय करतंय? हे महाराष्ट्राच्या सरकारचं अपयश आहे. जागा वाटपाचा कन्फ्लिक्ट जो आहे विशेष करून काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये जाणवतो. एका बाजूला साहेब सगळ्यांनी सामंजस्याने भूमिका घ्यायची आणि निवडून येणारा उमेदवार द्यायचा यासाठी प्रयत्न करत असताना काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये काही जागांवरनं आज अगदी मैत्रीपूर्ण लढायचं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नाही, आमची लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये मतभेद आहे असणं साहजिक आहे, कारण काही लोकशाही आहे. आमच्यात मतभेद जरूर कधीतरी दिसत असतील, पण आमच्यात मनभेद नाही आहे आणि आमच्याकडे काय दमदाटी वगैरे होत नाही. प्रत्येकाला मन मोकळं करायचा पूर्णपणे त्याचा आम्ही सन्मान करतो. गेल्या वेळेस वंचितनं मतविभाजनी करून काँग्रेस आघाडीच्या जवळपास 10-12 जागा पाडल्या गेल्या होत्या. यंदा ते वंचित तेवढा प्रभाव जाणवत नाही म्हणून जरांगेंनाही सोबत घेण्याचा प्रयत्न होतोय आंबेडकरांकडून. आणि मला ह्याची खरंच मी माझ्या मतदारसंघ आणि जिल्ह्यामधल्या दुष्काळी परिस्थितीमध्ये इतकी व्यस्त आहे की मला बाकीचं फारशी माहिती खरंच नाही आहे. आंबेडकरांनी यावं का सोबत आपल्याला? ना, अर्थातच आदरणीय पवारसाहेब त्याच्यावर स्वतःच बोललेत आणि आमचे सगळ्यात मोठे नेते बोलल्यावर परत मला त्याच्याबद्दल बोलणं मला नाही वाटत काही आवश्यक आहे. काय त्यांच्यावर दबाव येतो ते? नाही, मी त्या कुठल्याच नेगोसिएशनमध्ये मुंबईच्या नाही आहे. ते सगळे आमच्या तिन्ही पक्षातले मोठे नेते बोलत आहेत त्याच्यामुळे मला याची फारशी माहिती नाही. आमच्या सगळ्या उच्च नेत्यांनी केलेले आहेत. बारामती के रिलेटेड एक सवाल है. शिवतारे कह रहे हैं कि वो भी अजीत पवार को सपोर्ट करेंगे. तो आपको लग नहीं रहा कि बारामती चुनाव क्षेत्र में आपके जो चैलेंजेस है उसके कारण बढ़ गए हैं, क्योंकि वो सुप्रिया वो आपके खिलाफ अभी आएंगे मैदान में? ऐसे वैसे तो ये लोकतंत्र है, लोकतंत्र में हर एक को किसको मत देना है उसका अधिकार है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.